कोल्हापूरमधील पंचगंगा स्मशानभूमीच्या रक्षा विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रोडवर केस दान करणाऱ्या घाट परिसरात दररोज सायंकाळी 7 ते 10 या वेळेत दारू पार्टी, गांजा सेवन, भांडणे, मारामारीचे प्रकार सर्रास सुरू आहेत. स्मशानभूमी रोडवरील निर्जन भागाचा गैरफायदा घेऊन बाहेरील मद्यपी येथे गर्दी करत असून स्थानिक नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी रक्षा विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना दारूच्या बाटल्या, सिगरेटचे पाकिट दिसत असल्यानं पंचगंगा स्मशानभूमी आणि कोल्हापूर शहराची नाहक बदनामी होत आहे. वेळीच मोठा गैरप्रकार घडण्याआधी पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता सुशील भांदिगरे यांनी केली. नमस्कार, मी सुशील भांदिगरे, जुना बुधवार पेठ सामाजिक कार्यकर्ता. आज आपण जे व्हिडिओमध्ये बघत आहात हा पंचगंगा स्मशानभूमीचा रक्षा विसर्जनाचा घाट. या ठिकाणी आपण ज्यावेळी रक्षा विसर्जन असतं त्यावेळी आपण इथे केस कापायला येतो, पण आत्ताचा हा घाट बघितला तर हा ओपन बार झालेला आहे. या ठिकाणी दिवसभर दारू पिणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. त्याचबरोबर रात्री या ठिकाणी 7 ते 10 वेळेत दारू प्यायला लोक, नागरिक इथं या ठिकाणी दारू पित आहेत आणि मुळात गांजाचं प्रमाण जास्त झालेलं आहे. आज ज्यावेळी सकाळी ते रक्षा विसर्जनाला लोक कोल्हापुरात येत असतात त्यावेळी या घाटावर रक्षा सोडायला येतात, त्यावेळी हा परिसर सगळ्या दारूच्या बाटल्याचा खचानं भरलेला दिसत असतो. मग माझी प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण या ठिकाणी का लक्ष घालत नाही. आज जो गांजाचा सुळसुळाट झालेला आहे किंवा ह्या घाटाची दुरावस्था व्हायला लागलेला आहे, या ठिकाणी अनेक मद्यपी दारूचा अड्डा तयार करत आहेत. मग पोलीस प्रशासन काय करायला लागले. माझी पोलीस निरीक्षक लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे आणि SP साहेबांना विनंती आहे की ह्या ठिकाणी जी मद्यपी आहेत किंवा गांजा ओढणार आहेत यांचा बंदोबस्त करावा. तसेच महानगरपालिकेला पण मला सांगायचं आहे, एवढा चांगला घाट आहे हा, या ठिकाणी साधी स्वच्छता नाही. या ठिकाणी केस दान केले जातात. केस दान केल्यानंतर ती केस ज्या ठिकाणी विल्हेवाट लावायचे त्या ठिकाणी तिला साधी कचरा कुंडी नाही का काही नाही, या ठिकाणी कोपऱ्यामध्ये पडलेले आहेत. ह्यो जो घाट माझ्या मागे बघितलेला इथं साधं लोटून काढलं जात नाही. या भागातल्या आरोग्य निरीक्षक किंवा सफाई कर्मचारी काय करतात माहित नाही. झाडं झोडपं उगवलेले आहेत, केस तशीच या ठिकाणी सगळे पडलेले आहेत. मग महानगरपालिकेचे कर्मचारी कसला पगार घेतात. या घाटावर स्वच्छता ठेवता येत नाही काय. महापालिकेच्या हद्दीमधला घाट आणि हजारो लोक या ठिकाणी रक्षा विसर्जन माहिताला येत असतात आणि ह्या जर घाटाची दुरावस्था बघितली तर महापालिकेच्या हद्दीमध्ये आम्ही हा घाट आहे का आणि कुठंही हे कळना झाले. तर महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी का लक्ष घालना झाल्यात. माझी भागातल्या 4 नगरसेवकांना विनंती आहे, आपण महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना किंवा जे ह्या ठिकाणचे सफाई अधिकारी मुकादम असतील त्या सगळ्यांना सूचना आणि ह्या घाटाची व्यवस्थित डागडोची करा, स्वच्छता करा. या माध्यमातून आम्हाला सांगायचं एवढंच आणि पोलीस प्रशासनानं लवकरात लवकर या मद्यपींचा बंदोबस्त करावा.